आणि आता पाहणार आहोत वारी संदर्भातल्या बातम्या। भक्तीच्या रंगामध्ये न्हाऊन निघालेल्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता माऊलींच्या पालखी सोहळ्याकडे लागलंय। रात्री अचानक वारकरी का घाबरले? पुण्यातील त्या रहस्यमय घटनेचा सविस्तर रिपोर्ट। माऊलीची वारी पुण्यात आल्यानंतर रात्री असं घडलं की सगळे वारकरी पडू लागले। 8 जुलैला आळंदीहून माऊलीचं प्रस्थान झालं होतं, तर 7 जुलैला जगद्गुरू तुकोबारायांची पालखी पुण्याकडे निघालेली होती। लाखो वारकऱ्यांच्या जयघोषात या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात दाखल झाल्या, तेव्हा माऊलीचा मुक्काम भवात म्हणजेच की तुकोबांचा मुक्काम नाना पेठेत झाला होता। टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता, भजन रंगात आलं होतं। पण तेवढ्यात रात्रीच्या अंधारात समोर असं विचित्र दिसलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या वारीच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नव्हती। समोरचे ते दृश्य पाहून काही वारकरी जीवांच्या आकोताने धावू लागले होते, तर काहींना धाडस करून तातडीने खिशातून मोबाईल काढले। काहींकडे कॅमेरे होते आणि त्यांना कॅमेरे चालू केले। त्यांनी तो अद्भुत प्रसंग कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला। तो प्रसंग डोळ्यासमोर निघून गेला। 5 मिनिटांनी मोबाईल आणि कॅमेरे वारकऱ्यांचे चेक केले, त्यांची पायाखालची जमीन सरकली, कारण की त्या कॅमेऱ्यामध्ये काहीच रेकॉर्ड झालं नव्हतं। सगळं पुसून गेलं होतं। आज जेव्हा पुण्यातले तब्बल सकाळी 500 CCTV कॅमेरे चेक करण्यात आले, तेव्हा कोणत्याही कॅमेऱ्यात काहीच दिसू लागलं नव्हतं। खरं तर ही घटना काही फार विचित्र होती। सुरुवातीला भजन प्रवचन चालू असताना सुरुवातीपासून लांबून लोकांना लांब अंतरावरून एक प्राणी येताना दिसला। त्या प्राण्याच्या अंगावर पांढरी टोपी, पांढरा सदरा आणि धोतर घालून एक वारकरी बसला होता, असा भास होऊ लागला होता। लोकांना वाटलं देखावा आहे, पण जसं जसं जवळ येऊ लागलं तसं तसे वारकरी पडू लागले। काहींना मोबाईलमध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला, पण कुठलीही शूटिंग झाली नाही। CCTVमध्ये देखील काहीच रेकॉर्ड झालं नाही। मग नेमकं असं काय घडलं त्या रात्री? कोणत्या प्राण्यावर जो वारकरी बसून आला होता, CCTVत काहीच का रेकॉर्ड झालं नाही? माऊलींनी नेमकं याच्यातून काय संकेत दिला? वारकऱ्यांची नेमकं काय पुण्याहून चूक झाली आहे? तेव्हा आपल्याला समजते का असं होत आहे। या प्रकारामागचं सत्य जाणून घेऊयात आजच्या या विशेष आणि सविस्तर रिपोर्टमध्ये। तुकोबारायांची पालखी आणि माऊलींची पालखी पुण्यामध्ये जेव्हा आगमन झालं, आगमन झाल्यानंतर त्यांच्या मुक्कामाचं ठिकाण ठरलेलं होतं। वारकरी तिथे झोपलेले असतानाच काही ठिकाणी भजन होतं सुरू, तर काही दिंड्यामध्ये भजन सुरू होतं। पण तेव्हा अचानक एक घटना घडली आणि जिची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली। खरं तर आपण पाहायला गेलं तर या वर्षीची जी वारी आहे, तिची सुरुवात चमत्काराने झालेली आहे। खरं तर 6 आणि 7 जुलै आपण जर पाहिलं तर पुणे आणि आळंदीच्या परिसरात प्रचंड पाऊस कोसळला होता। पूर परिस्थिती निर्माण झाली होती, रस्ते पाण्याखाली गेले होते। पण 8 जुलैला जेव्हा माऊलीचे प्रस्थान व्हायचं, तेव्हा अक्षरशः चंद्रभागा आटून गेली। चंद्रभागेचे त्यावेळेस इंद्रायणी नदी जी आहे, तर ती अक्षरशः आटून गेली, अक्षरशः कमी पाणी झालं। खरं तर पहिला चमत्कार तिथे घडला आणि हे सर्वांनी बघितला, कशी इंद्रायणी नदी आणि चंद्रभागा नदीचं पाणी आपोआपच त्याची पातळी कमी झाली। पण दुसरा चमत्कार जेव्हा घडला, जेव्हा माऊलीची पालखी पुण्यामध्ये एंट्री करायला लागली। पुण्याच्या विषयावर पालखीच्या संदर्भात दुसरा चमत्कार घडला होता, पण तिसरा जो चमत्कार होता तो आणखीच भयानक होता आणि त्या रात्री पुण्याच्या मुक्कामात घडणार होता। खरं तर दुपारच्या दुपारास 9 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पालख्यांनी यशस्वीपणे पुण्यामध्ये आपलं आगमन केलं होतं आणि या दोन्ही पालख्यांच्या संगमवाडी या ठिकाणी भव्य संगम देखील झाला होता। दोन्ही पालख्या एकत्र आल्याने वारकऱ्यांचा अभूतपूर्व मेळा भरला होता आणि तिथून पुढे एकाच वाटेने तो प्रवास सुरू झाला। पुणेकरांनी तिथून पुढे गेले आणि रस्ता सज्ज झाला। दुतर्फा उभे राहून त्यांनी आपले हे केलं आणि स्वागत करत होते। प्रशासन केडोकेड सुसज्ज होतं आणि शहरात शिरस्त असतानाच कुणाला कल्पना नव्हती की याच्यापुढे असं काय होईल म्हणून, कारण की दरवर्षीप्रमाणे वेळापत्रकानुसार सगळं सुरू होतं। पण खरा पहिला जो फटका आहे आणि पहिला जो चमत्कार आहे तो तिथेच घडला। अचानक माऊलीच्या पालखीचा रथ एका जागेवर थांबला। रथाचे बैल जागेच्या जागे हलून झाले आणि काहीतरी अद्भुत घडणार होतं। हा पहिला संकेत त्या दिवशी होता। दुपारी हा पहिला संकेत होता आणि यानंतर दुसरी घटना घडली आणि त्यानंतर तिसरा जो चमत्कार घडणार होता। रथ थांबल्याचा काही वेळानंतर एका महिलेचा एक विचित्र प्रकार समोर आला आणि त्याने खरी खळबळ उडवली होती की तेवढ्यात एका वारकऱ्याची अगदी तीव्र परिस्थिती पाहायला मिळाली। खरं तर वारी जसजशी पुण्याच्या मध्यभागी येऊ लागली, तसं तसं गर्दी उत्साह वाढत होता। गर्दी सगळीकडे आणि सर्वत्र होत होती। प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षितेसाठी लोखंडी बॅरिकेड्स लावले होते। पण अचानक तिथे एक विचित्र घटना घडली। एक महिला थेट आळंदीच्या मार्गात येणारा रस्ता रोखण्याचा तिथे प्रयत्न केला। पोलिसांनी तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण ती महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। ती धावत गेली, थेट एक मधमध्ये गेली आणि त्या
समाजाच्या आत्तीने कारचा स्पीड वाढवला आणि थेट रस्त्याच्या असलेल्या लोखंडी बॅरिकेड्सला धडक दिली. प्रचंड मोठा आवाज झाला. लोखंडी बॅरिकेड्स हवेत उडाले. वारीच्या मार्गात अचानक कार घुसल्याने पोलिसांची धावपळ का झाली आणि त्यांना दुखापत त्या ठिकाणी झाली नाही. ही घटना दुपारी झाली होती, पण रात्री वारी ज्यावेळेस मुक्काम करणार होती तेव्हा अचानक एक प्राण्यावर एक विचित्र हालचाल दिसण्यात होती. कॅमेरा काढून शूटिंग करण्याचा प्रयत्न झाला होता, कारण की हा महिलेचा जो प्रकार आहे तो शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. पण रात्रीचा धक्कादायक प्रकार कुणाच्या समोर आलेला नाही. खरं तर महिलेच्या धडकेमुळे तो खरंच तणाव आणि ताजाच झालेला होता. सर्वत्र चर्चा सुरू झाली होती की त्या बाईने असे का केले. असं की वारीच्या गर्दीत अचानक एक दुसरी घटना घडली आणि ती घटना म्हणजे खरं तर बऱ्याच वेळा घडते. असं झालं की वारेकऱ्याच्या जागेवर फिट झाला. तो फिटच्या फिट त्या आल्यानंतर खाली कोसळला. त्या फिटच्या नंतर त्याचं शरीर कमजोर झालं. त्याच्या डोळ्याची ते श्वास थांबण्याच्या पंथावर होतं. आजूबाजूचे वारकरी घाबरले. तिथं एकच गर्दी झाली. कुणाला काय करावे समजत नव्हतं. वारींचं संकट हाय विठ्ठल. विठ्ठल कोणत्या रूपात येऊन धावून येतो आणि वारेकऱ्याला वाचवतो. तिथे सुरक्षितेसाठी तैनात असलेले पोलीस अधिकारी गर्दीला बाजू करत तातडीने पुढे सरकावले. त्यांनी कसलाही वेळ न घालवता त्या वारेकऱ्याच्या जागेवर कृत्रिम श्वास देण्यास सुरुवात केली. आजूबाजूला ताणतणाव वातावरण झालं आणि चमत्कार घडला. त्या पोलिसांच्या याचेमुळे तो वारकरी त्या ठिकाणी वाचला. आता हे साधारणपणे सायंकाळी 4-5 वाजेपर्यंत या घटना घडत होत्या, पण रात्री मुक्कामाच्या ठिकाणी तो चमत्कार घडणार होता, जो अभूतपूर्व चमत्कार कोणताही कॅमेरा त्याला रेकॉर्ड करू शकला नाही. ती गोष्ट ठिकाणी या घडणार होती. रात्री भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात आता माऊलीचा मुक्काम होता. भजन कीर्तन संपूर्ण रात्रीच्या शांततेत. काही वारकरी झोपले होते तर काही दिंड्या टाळांचा गजर करत होते. मध्यरात्रीच्या जवळपास सुमारास मंदिरात टाळ मृदुंगाचा संत गजर सुरू झाला होता. तेवढ्यात लांब अंतरावरून एक विचित्र प्राणी चालत येताना दिसला. सुरुवातीला लोकांना वाटलं की कुणीतरी वारीचा देखावा केला असा, पण जसं प्राणी जवळ येत होता तसे लोकांचे डोळे पांढरे होत होते. त्या प्राण्याच्या अंगावर चक्क पांढरी टोपी, पांढरा सदरा, धोतर असलेला एक वारकरी हुबेहूब बसलेला दिसला. तो प्राणी जसा मंदिराच्या दिशेने सरकू लागला तिथे ते वारकरी घाबरून पडू लागले. काहींना धाडस केले की हा अभूतपूर्व चमत्कार जगाला दाखवा म्हणून कॅमेरे काढले, ऑन केले, व्हिडिओ शूटिंग सुरू केली. तो प्रसंग तिथून निघून गेला. 5 मिनिटांनी जवाहर आपला मोबाईल चेक केला तेव्हा अंगावर काटा आला. मोबाईलच्या गॅलरीमध्ये कोणतीच फाईल नव्हती. व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नव्हता. सकाळी CCTV फुटेज चेक केले, काहीच दिसलं नाही. ना रस्ता, ना प्राणी, ना अद्भुत चमत्कार. वारकरी नेमकं तो चमत्कार काय होता याच्यावरून आता तर्क लढवायला सुरुवात झाली आहे. सायन्स आणि तंत्रज्ञान याला कॅमेरा एरर किंवा तांत्रिक बिघाड म्हणू शकत, पण लाखो वारेकऱ्यांच्या दृष्टीने हा साक्षात माऊलीचाच एक अदृश्य संकेत होता, कारण की माऊली अशी दर्शन आणि संकेत देत राहतात. आता खरं तर एक जुना वारकरी होता, वयस्कर वारकरी तिथे बसला होता. त्याने रहस्य सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला की चांगदे महाराज जे वाघावर बसून हातामध्ये सापाचा चाबूक घेऊन इथे आले होते असं त्याला दिसलं. तो बोलला, कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं नाही. CCTV कॅमेरे ज्याला रेकॉर्ड करू शकले नाही तेच एका वृद्ध आजोबांनी बघितलं. ते म्हणाले, ज्ञानोबा माऊली जेव्हा चांगदेव महाराज त्यांना भेटायला आले होते तेव्हा त्यांनी भिंत आडवी झाली होती किंवा भिंतीवर ते त्यांना भेटायला गेले होते. तर अशाच प्रकारे तिथेल ज्ञानोबा माऊलींच्या भेटायला स्वतः चांगदेव महाराज वाघावर बसून हातात जो आहे तो एका सापाचा चाबूक घेऊन तिथे आले होते असं चित्र त्यांना दिसलं. आणि कदाचित मग लोक असे म्हणू लागले की कदाचित हे चांगदेव महाराज त्यांना त्या ठिकाणी दिसले, पण कुठल्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालं नाही. खरं तर हे एक प्रकारचा चमत्कार म्हणावा की एका प्रकारचा संकेत म्हणावा, काय म्हणू काहीच समजत नाही आहे. ठरू शकते, कारण की सहस्त्र आणि सगळीकडे विठुरायांची सध्या जयघोष सुरू आहे. सगळी चंद्रनगरी, सगळी नगऱ्या दुमदुमल्या आहे. पण वारीच्या इतिहासात खरंच हा अद्भुत गोष्ट जे आहे ते सर्व सुवर्ण अक्षरामध्ये नोंद केली जाईल. तर त्या तुम्हाला चमत्काराबद्दल काय वाटते आम्हाला नेमकं कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माहीत आहे चांगदेव बाबा कोण आहे आणि चांगदेव महाराजाबद्दल तुम्हाला काय माहीत आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि विठुराया माऊली आपल्याला असे चमत्कार दाखवत राहतो, आपल्या जीवाची पर्वा करतो आणि आपल्या सुखादुःखाला आडवा येतो. आता तुम्हाला लक्षात घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठलचा जयघोष कमेंटमध्ये नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.